आहेत देवजणे, फोन सतत अनरिचेबल लागतोय. असं दे वहिनी, तुम्ही मला त्यांचा नंबर परत द्या, मी स्वतः ट्राय करेन. चहा घे ना. प्रथमेश कसा आहे आता? छान आहे. कुसुमत्या सांगत होत्या त्याची काही सायकॅट्रिक ट्रीटमेंट वगैरे चालू आहे का? हो. नाही, आय मीन प्रथमेशला फक्त बोलता येत नाही. ही सायकॅट्रिक ट्रीटमेंट कशासाठी? त्याला काही फोबियाज आहेत, त्यासाठी ट्रीटमेंट चालू आहे. ओ अच्छा अच्छा. काय काय म्हणाले हे डॉक्टर? सुरू आहे ट्रीटमेंट. प्रथमेशला बोलता येत नसल्यामुळे त्याच्या मनात नेमकं काय चाललंय हे कळायला जरा वेळ लागतो. पण त्याच्या चित्रांमुळे. चित्र? हां, प्रथमेश खूप छान चित्र काढतो. म्हणजे त्याला जे बोलायचं असतं, त्याचे विचार तो चित्रांमधून एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करतो. अच्छा, फक्त चित्रच काढतो की मनातले विचार त्यांनी कधी लिहून? नाही, प्रथमेशला लिहिता येत नाही. त्याच्या शाळेत त्याला जी ऑडिटरी ट्रीटमेंट चालू आहे त्यामुळे त्याला काही ठराविक शब्द कळतात, काही सूर कळतात. त्यामुळे तो एखादा शब्द लिहू शकतो, पण असं अखंड वाक्य तो नाही लिहू शकत. म्हणजे त्याचे विचार, त्याला जे काही बोलायचं आहे ते असं वाक्यात नाही मांडू शकत. तू परत कधीतरी आलीस तर मी दाखवीन तुला चित्र त्याची. आताही मला बघायला आवडतील प्रथमेशच्या मनातले विचार. नाही, मला वाटलं तुला घाई आहे म्हणून. नाही हो, भरपूर वेळ आहे माझ्याकडे. बस मी आणते. प्रथमेश खूप छान चित्र काढतो. म्हणजे त्याला जे बोलायचं असतं, त्याचे विचार तो चित्रांमधून एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करतो. घे. गणपती बाप्पा, खरंच छान चित्र काढतो. तू बघ, मी आलेच. मनीषा, मनीषा, का
काय चाललंय हे सगळं? काही नाही मामा, तू चल इथून, नंतर सांगेन तुला. मनीषा एक शब्द बोललीस तर मी तुला अंगाला हात लावायचं काम नाही, कळलं? हे काय बयो? साफ हाय, ठेव तिथंच चावल. ही भागीरथी ताईची मोहनमाळ हाय बयो. वाड्यावर स्वारीला गेली म्हणून कांगावा झालाय आणि ती इथं आपल्या बायो. ऐकशील का माझं बायो? तुझ्या अशा वागण्यानं दोघांच्या बी आयुष्याचा नरक होईल बायो. तुझी फरफट झाली मला माहिती आहे, पण आता दैवानं आपल्याला मोका दिलाय बायो नरकाचं सोरक करायला. तुला हौस चढली नरकाची. थांब, नरक दावतो तुला. येईल नको बायो. बाया सोड, बाया सोड. महादेव आजोबा आणि श्रीरंग रानडे यांच्यामध्ये त्या रात्री जे बोलणं झालं ते आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे डॉक्टर. पण ते आपल्याला कसं कळणार मिस्टर शास्त्री? डॉक्टर तुम्ही तुम्हाला त्यावेळेच्या काही गोष्टी आठवाव्या लागतील. आय नो, मला कळतंय की हे असं म्हणणं तुम्हाला खूप हास्यास्पद वाटेल. नाही मिस्टर शास्त्री, I know what you're arriving at.
आणि मला तुमचं हे बोलणं अजिबातच हास्यास्पद वगैरे वाटत नाहीये, पण ते शक्य नाहीये मिस्टर शास्त्री. मला जेव्हापासून हे कळलं की माझ्या अस्तित्वाची नाळ श्रीरंग रानडे नावाच्या एका माणसाच्या जन्माशी आणि मृत्यूशी जोडली गेली आहे, तेव्हापासून मी हा प्रयत्न करतोय. मी एकदा स्वतःसाठीच डॉक्टर प्रदीप जोशी यांच्याकडेही गेलो, पण म्हणतात ना, आडातच नाही ते पोहऱ्यात कुठून येणार. मिस्टर शास्त्री, भूतकाळात डोकावण्याची क्षमता सगळ्यांमध्येच तितकी डेव्हलप्ड नसते. तुमची शू साईज माझ्यापेक्षा कमी किंवा जास्त असू शकते ना, तसंच आहे. पण मिसेस शास्त्रींमध्ये ही क्षमता हायली डेव्हलप्ड आहे, निसर्गतःच. तुम्ही, मी, आपल्या शक्ती पलीकडचं आहे हे सगळं. फार फार तर तुमच्यापेक्षा एक पाऊल मी पुढे असेन, पण ते तितकंच. पण डोंट वरी मिस्टर शास्त्री, मिसेस शास्त्री या बाबतीत आपल्याला नक्कीच मदत करू शकतील. नाही डॉक्टर, या बाबतीत शुभ्रा आपली काहीच मदत करू शकणार नाही. कारण त्या रात्री त्या बंद खोलीत जे बोलणं झालं ते फक्त त्या दोघांमध्येच झालं. तेव्हा पार्वती आजी जिवंत होती की नाही याबद्दलही शंका आहे. तेव्हा त्या रात्रीची ती घटना आठवायची असेल तर ती फक्त आपल्यालाच आठवावी लागेल. तुम्हाला किंवा मला. श्रीपती, साहेब 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 काय झालं साहेब? साहेब डोळे उघडे. साहेब साहेब लिसन टू मी साहेब काय झालं? श्रीपती साहेब साहेब काय झालं? साहेब ओपन युअर आईज पंप कुठे तुमचा? साहेब माझ्याकडे बघा साहेब, लुक ॲट मी साहेब. शुभ्रे मन भरून आलं ग माझं. सकाळ संध्याकाळ तुझी आठवण काढण्यात जायचं इतके दिवस, आणि आता तुम्ही आलात आणि मी. माई, अगं रडतेस काय अशी? अगं रडते कुठे मी? अगं इतक्या दिवसांनी माझी लेक घरी आली, रडायचं कशाला? शुभ्रे, अगं आज ना दुपारी मी सगळं काम आटपून जरा पडले तर मला एक स्वप्न पडलं ग. काय स्वप्न? म्हणजे बघ, मी इथेच घरातच होते, जरा असं घरातलीच कामं अशी आवरत होते. तेवढ्यात दरवाजा वाजला. म्हटलं बाई ग, आता दुपारी कोण मेला आलं असं म्हणून दरवाजा उघडला तर दरवाजात तू जावई बापू आणि तुझ्या हातात तुमचं बाळ.
मी तुझ्याकडून बाळ घेते, त्याच्या जावळाचा वास घेते, भरभरून त्याचे मुके घेते, मग कुणीच सोडत नाही. मी आणि माझ्या शुभ्राचं बाळ. आम्ही खूप खेळतो, खूप बोलतो. मी ना मला आठवतील आठवणार नाही त्या सगळ्या गोष्टी त्याला सांगते. म्हणजे लहानपणी तुला सांगायची ना तसं. त्याचे डोळे तुझ्यासारखे, पण त्याचं हसणं मात्र जावई बापूंसारखं, अगदी निखालस हसणं. त्याच्या हसण्याने घर भरून जातं. आणि मग मला जाग येते आणि जाणीवही होते. ते स्वप्न होतं. संपलं. घर रिकाम होतं, रिकामच राहिलं. माई, जाऊ दे ग. हल्ली ना अशा बारीक सारीक गोष्टीवरनं सुद्धा माझे डोळे भरून येतात ग. तू नको लक्ष देऊ. मला थोडा वेळ दे माई. मी तुझं हे स्वप्न नक्की पूर्ण करेन. अगं हो, पण तू नको ग एवढं मनावर घेऊस. बरं मला सांग, प्रिया कशी आहे ग आता? म्हणजे बरी आहे ना? बरी आहे असं वरवर दाखवते ती, पण खरं तर क्षिप्राच्या शॉकमधून ती पूर्णपणे बाहेर नाही आली. हो ग, म्हणजे तू जेव्हा मला सांगितलंस ना तेव्हा माझा सुद्धा अगदी डोळ्याला डोळा लागत नव्हता ग. पण म्हणजे खरं सांगू का, ती मुलगी ना तशी मला फारशी आवडत नव्हती ग. पण नाही ग बाई, हे असं कधीच कोणाचं होऊ नये. म्हणजे बरं केलं था तुम्ही प्रियाला इथे घेऊन आलात ना, हे फार बरं केलं. नाही म्हणजे तशी ती शहरात वाढलेली आहे ग, पण इथे सुद्धा ती रमते. बरं झालं. बरं चल बाई, आता मी जरा बाहेर सगळ्यांसाठी बिछाणे तरी घालून. माझ्यासाठी नको. मी आज इथेच तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपणार आहे. मी ग माझी माहिती. दम्याचा अटॅक आला होता. त्यांचा पंप ते चुकून गाडीतच विसरले. मी वेळेवर आलो म्हणून बरं झालं, नाही तर. मी खूप आभारी आहे तुमचा. तुम्ही जे काही केलं त्यासाठी खूप आभारी आहे तुमचा, इन्स्पेक्टर भोसले. हे बघा विमान, आपल्यात जे काही वाद आहेत ते माझे वडील आहेत आणि त्यांची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल फॉर वॉट एव्हर यू डिड. थँक यू, धन्यवाद. यू मे गो नाउ.